आज 14 जानेवारी मकर संक्रांतीचा उत्साह जो आहे राज्यभरात पाहायला मिळतो। वसई विरारमध्ये देखील मकर संक्रांत मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरी झाली। HP लाईव्हच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड बोला। वसईच्या सनसिटी परिसरात अनेक वसई विरारकर जे आहेत मनसोक्त असे पतंग उडवताना दिसले। आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग जे आहेत ते उडत होते। बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून गुजराती परिवार आणि ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने हा पतंग महोत्सव आयोजित केला जातो। गेल्या 15 वर्षापासून हा पतंग महोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि वसई विरारकर इथे हजेरी लावतात। अनेक जण आपल्या फॅमिली सोबत इथे येऊन गेट टुगेदर केलं जातं, कोणी नाश्ता आणतं आणि ह्याच मैदानात बसून संध्याकाळी इथे घालवत मनसोक्त असा पतंग उडवला जातं। तर दुसरीकडे या पतंग महोत्सवामध्ये राजीव पाटील आणि क्षितिज ठाकूर हे एकत्र पाहायला मिळाले। क्षितिज ठाकूर यांनी देखील मनसोक्त असा पतंग उडवण्याचा आनंद घेतला। राजीव पाटील यांनी देखील लोकांना आवाहन केलेलं आहे की कशा प्रकारे संक्रांत साजरी केली पाहिजे। राजीव पाटील यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली। हजारो वसई विरारकर होते, बहुजन विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते होते। तर दुसरीकडे ह्या ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय युद्ध देखील पाहायला मिळालं। वर्षानुवर्ष इथे बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून पतंग महोत्सव पाहायला मिळतो, परंतु यंदा इकडे भारतीय जनता पार्टीने देखील आपला मंडप आणि स्टेज टाकून पतंग महोत्सवाचं आयोजन केलं होतं। त्यामुळे वसई विरारकरांच्या जनतेला कोणी पतंग महोत्सव आयोजित केलं हे काही कळत नव्हतं। त्यामुळे लोकांमध्ये सगळं बाजूला ठेवून स्वतः मनसोक्त असा पतंग उडवण्याचा आनंद घेतलेला आहे। माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि राजीव पाटील आपण यांच्याशी बोललो, नेमकं त्यांचं म्हणणं काय ऐकूयात। गेल्या 15 वर्षापासून आपलं यंगस्टर ट्रस्ट, गुजराती नाट्य रसिक परिवार पासून असे वेगवेगळे आपले संस्था सोबतून 15 वर्षा आधी जे पतंग महोत्सव चालू केलेला वसईमध्ये, त्यास तुम्ही जर फक्त कॅमेरा फिरवला तर तुम्हाला दिसेल की किती हजारोच्या संख्येने इकडे लोक दरवर्षी जमा होतात मकर संक्रांतीच्या दिवशी। दरवर्षी तो प्रतिसाद वाढतच चाललेला आहे। मग तुम्ही फक्त कॅमेरा फिरवला तुम्हाला लक्षात येईल किती मजेने लहान मुलांपासून सिनियर सिटीजन पण, म्हणजे जे एक लोक घराच्या बाहेर निघायचे बंद झालेले हे मोबाईल आणि ह्याच्यामध्ये वगैरे, ते 15 वर्षापासून ही प्रथा चालू झाली आणि सगळे चांगल्या घरातली लोक पण ग्राउंडवर आज पतंग उडवायला इकडे दरवर्षी जमा होतात। राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू आहे। दरवर्षी गुजराती पर्वाच्या माध्यमातून पतंग महोत्सव भरवतात। यंदा भारतीय जनता पार्टीने या ग्राउंडवर अतिक्रमण केलं, गोड बंद केलं आहे, तिळगुळ खाला नाही आहे, पण आजच्या दिवशी तरी मी गोड गोड बोलणार आहे हीच सूचना सगळ्यांना राहील। द्वेष किती पसरवायचा वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये हे सगळ्यांनीच विचार करायचा टाईम आलेला। सगळ्यांनी तिळगुळ खावा, एकमेकाशी गोडगोड बोला। कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल एकमेकांना तिळगुळ द्या आणि एकमेकाशी गोडगोड बोला, एवढंच मी आपल्याला। भारतीय संस्कृतीतल्या वेगवेगळ्या सणांपैकी हा सण जो जानेवारी महिन्यात येतो पहिलाच सण असतो आणि सर्व लोक उत्साहाने साजरा करत असतात। याच्यामागे जॉग्राफिकल कंडिशन आहे। आजच्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे जातो, उत्तरायण सुरू होते आणि म्हणून आजच्या दिवशी थंड किंवा सर्वात लहान दिवस असल्यामुळे लोक तिळगुळाचा सकाळी प्रसाद घेऊन हा दिवस साजरा करतात आणि मग संध्याकाळी पतंग उडून मन आनंदित करतात। हा सण जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये साजरा करण्याचा, उत्तरायण हा गुजरातमध्ये खूप मोठा सण असतो। या दिवशी संबंध कुटुंब एकत्र येऊन हा सणाचा आनंद घेत असतात। जसं पतंग हवेमध्ये राहून मानवी जीवनाचा अंदाज देतं की मानवी जीवन पण पतंगासारखं नेहमी हवेमध्ये असतं, पण तरी ते स्थिर असतं आणि त्याची दोर जी आहे ही भगवंताच्या हातात असते आणि म्हणून आजच्या सणाला खूप वेगळं महत्त्व आहे की आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तिळगुळाचा प्रसाद घ्यायचा आणि आई वडिलांना नमस्कार करून आजचा दिवस आनंदी घालवायचा, अशी प्रथा भारतामध्ये आहे। आणि त्यातलाच हा भाग म्हणून संध्याकाळच्या वेळेला पतंग महोत्सव गेले 15 वर्ष झाले सातत्याने सुरू आहे। गुजराती सहकारी मित्र, गुजराती मित्र मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ याच्या वतीने हा इथे पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो। सर्व प्रकारचे, सर्व जाती, सर्व धर्माचे, सर्व पक्षीय लोक इकडे येतात आणि या सणाचा आनंद घेतात। आपण बघत असाल लहान थोर मुलं ज्येष्ठ सगळ्या प्रकारचे नागरिक इथे आहेत आणि खूप चांगल्या रीतीने या सणाचा आनंद घेत आहेत। धन्यवाद। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून वसईतील पहिलाच पतंग महोत्सव 15 वर्षापूर्वी गुजराती नाट्यरसिक परिवार, ज्येष्ठ नागरिक संघ, बहुजन विकास आघाडी या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून चालू केलेला आहे आणि पूर्ण जोशामध्ये हा कार्यक्रम जोरात चालू आहे। आणि आता तुम्ही बघितलं असेल का त्याचं अनुकरण अनेक जणांनी करायला सुरुवात केलेली आहे। एक चांगलं आहे
का लोकनेते हितेंद्र डाकुरे यांनी ज्या ज्या संकल्पना राबवल्या, कलाक्रीडा असो की अनेक अनेक विषय असो, की त्याचं अनुकरण महाराष्ट्रभर, वसई तालुक्यात तर झालं पण महाराष्ट्रभर सगळेजण त्याचं अनुकरण करतात. आणि असा हा पतंग महोत्सव देखील वसईत अनेक जणांनी त्याचं अनुकरण केलं, हे एक त्यांचं यश आहे. आणि सगळ्यांना या सणानिमित्त एकत्र येता तो आपला सण साजरा करता येतो. आणि अशी एक संकल्पना जी चालू झालेली आहे, तशी अनेक सण आणि कार्यक्रम उपक्रम हे लोकनेते हितेंद्र डाकुरे यांच्या संकल्पनेतून वसईत चालू आहेत, असेच चालू राहणार आहेत. सगळ्यांना या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. नाही, गेली 15 वर्ष यंग स्टार्स ट्रस्ट, वरिष्ठ नागरिक संघ आणि गुजराती परिवार यांच्या मार्फत हा पतंग महोत्सव चालू केलेला आहे आणि हे 15वं वर्ष आहे. आपल्याला माहीत आहे की सूर्याचा मकर राशीत प्रवेश होऊन उत्तरायणमध्ये चालू होतो आणि हा नववर्षातला पहिलाच सण आहे मोठा. आणि त्यामुळे हा सण उत्साहात गेली इतकी वर्ष आम्ही साजरा करतोय. सगळ्या येणाऱ्या लोकांना पतंग वाटप करतोय, तिळगुळ देतोय आणि तिळगुळ देऊन सगळ्यांनी गोड गोड बोला असा आग्रह करतोय.